तर मैत्रिणींनो, आज आम्ही आणलेला आहे चिलापी मासा. मग काय यांनी मला स्वच्छ मासे धुवून दिले आणि मी वाटण करायला घेतलं. मग काय मी वाटण करतच होते की मला लक्षात आलं की घरातील खोबरं संपलेलं आहे. मग काय पैसे घेऊन मी जवळच्या दुकानामध्ये खोबरं आणण्यासाठी निघाले. पण बाहेर बघते तर काय पाऊसही चालू होता आणि खांबावरच्या लाईटही गेलेल्या होत्या. घरातील सगळेजण म्हणत होते की बाहेर पाऊस पडतोय, खोबरं आणण्यासाठी जाऊ नको. पण मला माशाची भाजी करायची आणि त्यामध्ये खोबरं नाही म्हटल्यावरती मला मासे बनवण्याला इंटरेस्ट येत नाही. मी कधीही चिकन मटनच्या भाजीमध्ये खोबरं वापरत नाही आणि मी कुठल्याही भाजीमध्ये खोबऱ्याचा जास्त वापरच करत नाही. कारण माझं असं म्हणणं आहे की खोबऱ्याचा वापर जर आपण भाजीमध्ये केला तर भाजीची चव जाते. पण माशाच्या भाजीमध्ये मी आवर्जून खोबरे टाकते. कारण माशाच्या भाजीमध्ये जर आपण खोबऱ्याचा वापर नाही केला तर भाजी चवदार बनत नाही. आणि माशाचा जर रस्सा करायचा म्हटलं तर खोबरं त्यामध्ये घालावंच लागतं. यावर तुमचं काय मत आहे मैत्रिणींनो, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कधीही माशाची भाजी बनवताना अशी मोठी पसरट हांडी वापरायची. कारण छोट्या भांड्यामध्ये जर आपण मासे बनवले तर माशाचा आतमध्ये चुरा होतो. मग काय आमच्या घरात कधी मच्छी बनवायचं म्हटलं तर एकीकडे रस्सा भाजी बनवावी लागते आणि दुसरीकडे मच्छी फ्राय करावी लागते. तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले की आज आम्ही चिलापी मासा आणलेला आहे. तर याचं कारण असं आहे की कसे ना की आता आहेत पावसाळ्याचे दिवस आणि थंडगार हवामान. त्यामुळे या हवामानामध्ये जर आपण चिलापी मासा खाल्ला तर आपल्या शरीराला उष्णता भेटते. कारण चिलापी मासा हा गरम असतो. ज्या लोकांना थंडगार हवामानामध्ये दम लागण्याचा त्रास आहे त्या दम्याच्या लोकांना मासे जेवढे खाईल तेवढे चांगले असतात. आणि त्यामध्येच हा चिलापी मासा तर त्यांनी जास्तीत जास्त खावा. मग मी शेपट्या आणि माशाची तोंड याचा मस्त असा रस्सा बनवला आणि मधला भाग असा मस्त फ्राय करून सोडला. जसं की मी खोबरं आणायला जाताना बाहेरच्या खांबावरच्या लाईटी गेल्या होत्या, तशाच आता आमच्या घरातील पण सर्व लाईटी गेल्या होत्या. आणि बरं झालं माझा त्याआधी स्वयंपाक उरकला होता. आणि लाईट गेल्या तरी आमच्या घरातील सगळ्या जणांच्या अशा काही ना काही ऍक्टिव्हिटी चालूच असतात. कोणी पेपर्स खाते तर कोणी मोबाईल बघते तर कोणी मेणबत्ती बरोबर खेळते. पण मला मात्र वेगळाच आनंद होता की लाईट जायच्या आधी माझा सर्व स्वयंपाक झालेला होता. तर मैत्रिणींनो, हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा.